हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे गुरुपौर्णिमा, तर मी स्वामींच्या मठात नेण्यासाठी बनवला आहे मसाले भात. चला तर मग वळूया रेसिपीकडे. गॅस छान तापलं की त्यामध्ये 1 चमच मोहरी आणि 1 चमच जिरे घालूया. मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून तो फ्राय करून घेऊया. नंतर त्यामध्ये खडे मसाले घालूया. कढीपत्त्याची पाने 5-6, व 1 बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे. टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये खोबरं, आलं, लसूण व कोथिंबीर याचं वाटण करून टाकलेलं आहे. तो तेलामध्ये 5 मिनिटाचा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये पावडर मसाले ॲड करूया. 2 चमच हळद, 2 चमच धने पावडर, घरचं लाल तिखट 2 चमच, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमच, कसुरी मेथी तुमच्या आवडीनुसार घालू शकता. सर्व मसाले मिक्स करून घेऊया. मसाले परतून झाले की त्यामध्ये भाज्या घालूया. इथे मी बटाटा, तोंडली, फ्लावर, गाजर, वाटाणा सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. त्या तेलामध्ये चांगल्या 5 ते 10 मिनिट अशा परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. व पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या आपल्या छानपैकी परतलेल्या आहे. बघा तर किती छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये अर्धा किलो तांदूळ धुवून घेतलेला आहे. तो आता भाज्यांमध्ये घालूया. तांदूळ भाज्यांमध्ये घालून चांगला परतून घ्यायचा आहे. 5 मिनिट असा तांदूळ परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये गरम पाणी घालून भात शिजून घेऊया. चवीपुरती कोथिंबीर घालूया. मस्त असा मसाले भात तयार आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.